त्यांच्यासाठी आहे. आमचं तर असं सद्भाग्य म्हणायचं की आमच्या आई वडिलांनी आजी आजोबांनी जे आम्हाला सांगितलं ते आम्ही ऐकून घेतलं, मुकाटपणे तसं केलं. पुढची मुलं नाही करणार, अजिबात नाही करणार. त्यांना तुम्ही बरोबर जोपर्यंत इथून खाली जात नाही ते ऐकणार नाही. तर अशी लोक विचारतात देव देव म्हणजे कसा, कुठल्यासारखा दिव्य, विजेच्या बल्बासारखा, हॅलोजन सारखा, कशासारखा. पण त्यांना सांगायचं की जर वाचता येत असेल, श्रद्धा असेल वगैरे म्हणायचंच नाही, वाचता येत असेल तर भगवद्गीतेतला 15वा अध्याय वाचावा, जिथे भगवंतांनी स्वयं आपल्या पूर्णत्वाची, आपल्या प्रकाशमानत्वाची व्याख्या केलेली आहे. भगवान म्हणतात यदादित्यगतम तेजो जगद्भासयते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामका. विठ्ठल 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 विठ्ठल. असा तो भगवंत सगळीकडे व्यापून उरलेला आहे. आता भगवंताच्या साध्या व्याख्या द्यायच्या झाल्या, हे सगळं वेद पुराण खूप अवघड वाटतं. भगवंत, माणूस आणि संतत्व ही 3 कॅटेगरी आपल्याला माहितीतली. त्याची साधी ओळख द्यायची झाली तर कशी द्यावी हो? तर ज्याच्याकडे कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्ही आहे तो म्हणजे माणूस. जो कर्मही करतो आणि त्या कर्माची फळंही हवी असतात. दिवसभर काम करून मी कोपऱ्यात जाऊन रात्री बसते 10 वाजता, पाण्याचं भांड विसरते आणि घरातल्या कोणाला तरी सांगते जरा भांडभर पाणी द्या टाका. आणि जर नाही मिळालं तर काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मला बोलायची गरज नाही. जळलं मेलं लक्षण, दिवसभर एवढं मार मार मरलो, पण पाण्याचं भांड काही आमच्या नशिबात नाही, ते आम्हाला द्यावं लागतं. म्हणजे कर्तृत्वही आहे आणि त्याच्याकडनं भोक्तृत्वाची आशाही आहे. कर्तृत्व करतात पण भोक्तृत्व सोडतात असे म्हणजे संत. कर्म केली नाही का, कितीकांचे उद्धार केले, किती ग्रंथ लिहिले, कितीकांना ज्ञान दिलं, कर्म झालंच ना. अपेक्षा काय केली, काहीच नाही केली. म्हणून कर्तृत्व करून भोक्तृत्व सोडतात ते संत. आणि कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्हीची वजाबाकी जिथे असते तो परमात्मा. नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्पृहा इतिमाम यो अभिजानाति कर्मभिर नस बध्यते. 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय यदा यदा ही धर्मस्य. आणि हे जे 2 श्लोक आहेत ते केव्हा होतात, माणसाचाही देव होऊ शकतो, पण नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्पृहा, तेव्हा माणसाचा देव होतो. अशा प्रमाणाचा हा देव कसा असतो हे आपण पाहिलं. तो देव, त्या देवाकडे आपल्याला जायचंय. जेणे विश्व हे निरमियले महर्षी देवाशी संस्थापिले. निरमियले महर्षी देवाशी संस्थापिले. 21 स्वर्गाचे हरिले संता मात्रे आपुरिया. स्वर्गाते हरिले संता मात्रे आपुलिया. संता मात्रे आपुलिया. संता मात्रे आपुलिया. ज्याने या विश्वाची निर्मिती केली आणि तरी महर्षी देव या सगळ्यांना आपल्या सत्तेने धरून ठेवले असा हा देव. पुढचा शब्द येतो द्वार. एखाद्या घरात जाण्यासाठीची आखीव रेखीव चौकट म्हणजे दार, बरोबर आहे ना. देवाच्या द्वारात जायचंय. आता व्यंगात आम्ही म्हणतो बरेचदा देवळाची द्वारी उभा जन्म भरी तेने 4 चाकीसा दिलेल्या. पण माऊली म्हणतात देवाची द्वारी, देवाच्या द्वारात जायचंय. देव म्हणजे काय पाहिलं, द्वार म्हणजे काय आपल्याला माहित असलेलं हे दार, हे दार, ह्याला आपण द्वार म्हणतो. त्याच्यासाठी काय म्हणतायत आमचे संत, घरा तरी घावे दाराची घावे दाराची
सवे डोली देऊनी होडी ही सवे डोली देऊनी होडी. कुठल्याही घरात जाण्यासाठी दाराची आवश्यकता असते. मग इथे माऊलींना असं द्वार अपेक्षित आहे का? दाराच्या व्याख्या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. द्वार म्हणजे काय तर वाल्मिकी रामायणामध्ये एक प्रसंग आहे. जेव्हा भगवान रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरलेला असतो आणि एका रात्रीमध्ये माता कैकेयी ती वचन मागते आणि राज्याभिषेक रहित होतो, तेव्हा सुमंतजी रामचंद्रांना भेटायला त्यांच्या महालात जातात आणि त्या महालात जाताना 14 द्वारं दाखवली आहेत. त्या प्रत्येक दाराच्या बाहेर सुमंतजींना काहीतरी सोडून जावं लागतं. पहिल्या दाराच्या बाहेर रथ सोडला, दुसऱ्या दाराच्या बाहेर पादत्राणं सोडली, तिसऱ्या दाराच्या बाहेर आपला दंड सोडला म्हणजे अधिकार सोडले, चौथ्या दाराच्या बाहेर आपला मुकुट सोडला. असं सगळं सोडत 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 ते गेले. आणि ह्याच गोष्टीचं नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सुंदरसं रूपक केलंय बालकांडामध्ये. ते म्हणतात, भावार्थ ते राजभुवन, पहिला दारवंठा श्रवण, दुसरे साधन ते जाण. पहिला दारवंठा श्रवण, दुसरे साधन ते जाण, नित्य विवेक तिजे जाण. चौथा दारवंठा मनन, पाचवा निधी ध्यास जाण, सहावा ते वैराग्य पूर्ण, सातवा दारवंठा साक्षात्कार. म्हणजे तुम्हाला जर भावार्थ नावाच्या राजभुवनात जायचं असेल, एखाद्या गोष्टीचा गर्भित अर्थ जाणून घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? पहिला दारवंठा श्रवण, जे सगळे तुम्ही करताय, श्रवण हा पहिला दारवंठा आहे. दुसरे द्वार ते साधन, त्या गोष्टीचं कार्यात रूपांतर करायचंय. नुसतं हरिमुखे आज म्हणून जायचं नाहीये, उद्यापासून त्या हरिमुखेवर अंमलीकरण करायचंय, हे साधन आहे. तिसरा दारवंठा नित्य विवेक. हरिमुखे म्हणताना सुद्धा एखाद्या कर्तव्यात कसूर होत नाही ना माझी. आम्ही पटकन म्हणतो मला देवळात जायचंय, मी भाजी चिरणार नाही. कर्तव्यात कसूर भगवंतालाही मान्य नाही. चौथा दारवंठा मनन, आपण दिवसभरात जे काय करतो ना त्याचं रात्री मनन झालं पाहिजे. पाचवा दारवंठा निधिध्यास, त्या गोष्टीवरती खऱ्या खोट्याची सांगड घालता आली पाहिजे. सहावा काय करायचंय? सहावा त्याच्यावरचा अंमलीकरण करायचंय. तेव्हा सातवा दारवंठा ओलांडल्यावर भगवंताचा साक्षात्कार होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता फक्त त्यांनीच म्हटलंय का? ज्ञानेश्वरी मध्ये आणि भागवतामध्ये पण ह्याचं प्रमाण आहे. भगवंत प्राप्तीचा दारवंठा कोणचा? तर भागवत म्हणतात महत्सेवा द्वार जण. जेव्हा तुमच्या हातून कुठली तरी सेवा घडते ना ते भगवंत प्राप्तीचं द्वार आहे. तर माऊली याला सोप्या शब्दात काय सांगतात? जेथ ज्ञानाचा पुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, आपुलिया कर रे सुभटा. म्हणजे ज्याला भगवंत प्राप्ती हवी आहे त्यांनी सेवा केली पाहिजे. तृतीय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि, द्वापरे परिचर्यायाम कलौतक हरिकीर्तना. सेवा हे द्वापार युगाचं भगवंत प्राप्तीचं साधन होतं. सध्याची सेवा काय? तर सध्याची सेवा म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एवढं झालं. आता पुढचा म्हणजे द्वार प्राप्ती म्हणजे साधन प्राप्तीचं म्हणजे द्वार. पुढचा शब्द येतो उभा. उभा म्हणजे आम्ही सगळेच उभे राहतो, त्या दारात जाऊन उभं राहायचं म्हणजे उभा. बरोबर आहे ना? काय म्हटलंय नामदेव महाराजांनी? युगे 28 विटेवरी उभा. उभा म्हणजे काय? उभा म्हणजे जो तत्पर आहे. एखादा जेव्हा एखाद्या इलेक्शनला उभा राहतो तेव्हा काय म्हणतो? मी उभा आहे. बसलेला असतो खुर्चीत आणि म्हणतो मी उभा आहे. पण म्हणजे यापुढे मी तुमच्या सेवेत तत्पर आहे. म्हणजे भगवंताच्या सेवेसाठीची तत्परता, याला उभा म्हटलंय. याच्यासाठी ही प्रमाण संतांनी देऊनच ठेवलंय. बघा कसा उभा आहे भगवंत तुमच्यासाठी. ऐका काय म्हणतायत? वाट पाहे उभा, वाट पाहे उभा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी.
झोपाळू तातडी गुतावीळ झोपाळू तातडी गुतावीळ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी झोपाळू तातडी गुतावीळ झोपाळू तातडी गुतावीळ झोपाळू तातडी गुतावीळ. आता तो उभा आहे, मग उभं आपल्यालाही राहायला पाहिजे ना. एखादं बसलेलं असेल तर त्याच्याशी संवाद बसून करायचा, उभं असेल त्याच्याशी कसा करायचा, उभ्याने ना. तो तत्पर आहे, पण कोणासाठी तत्पर आहे? तो तत्पर कोणासाठी आहे तर जो भाविक भक्त भावनेने त्याची भक्ती करतो त्याच्यासाठी तो तत्पर आहे. काय म्हणतात महाराज? भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा. चंद्रभागेच्या काठावरती या पुंडलिकपुरामध्ये एक नवयुवान आज आई वडिलांची सेवा करतो. मध्यरात्रीची वेळ उलटलीये मंडळी आणि तो आई वडिलांची चरण सेवा करतो. कित्येक वर्ष उलटली तरी ही सेवा चालू आहे आणि भगवंताला वाटलं या आई वडिलांच्या सेवा करणाऱ्याला आता दर्शन दिलंच पाहिजे आणि म्हणून भगवंत आकाशातनं उतरून आले. पुंडलिका बघ रे इकडे. पुंडलिक म्हणतो माझ्या आई बापांची सेवा आधी धर हा विटेचा तुकडा आणि रा त्याच्यावर उभा. आज त्या पुंडलिकाच्या भक्तीसाठी मागची 28 युग तो त्या विटेवरती कटेवर हात ठेवून मंडळी उभा आहे. म्हणजे उभा म्हणजे तत्पर. आणि उभा राहून त्यांनी आम्हाला काय सांगितलंय? नुसताच उभा राहतो का? त्यांनी जे सांगितलंय त्याचं सुंदर निरूपण शंकराचार्य महाराज पांडुरंगाष्टकाच्या दुसऱ्या श्लोकात करतात. महाराज म्हणतात तडिद्वास समनील मेघाव भासं तडिद्वास समनील मेघाव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाय समन्यस्य पादं वरं त्विष्टिकाय समन्यस्य पादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गं. अरे तू तत्पर त्यांनी माझ्यासाठी ये. हा संसार सागर मी तुला कमरे एवढा पाणी इतकं करून देतो असं भगवंताचं अभिवचन आहे. हा झाला उभा आणि तेने मुक्तिचारी साधियेल्या. आता तुम्हाला वाटेल देवाची आहे द्वारी उभा किती वेळ? क्षणभरी. अहो एका क्षणाने 4 मुक्ती मिळणार. पण क्षण हे 2-3 अर्थाने माऊलींनी वापरलंय. माऊली म्हणतात आता आपल्या घरात लहान पोरं असतात. एखाद्याला काही झालं की डॉक्टर म्हणतो हे औषध 5 दिवस द्या. तो पोरगा म्हणतो मी घेणार नाही. आम्ही काय म्हणतो अरे बाळा एक गोळी आजच्या दिवस आत्ता घे, उद्या नको घेऊ, आज घे. मग एखादी आई जशी बाळाला समजवते तर ही जगत माऊली आहे. म्हणून ते काय म्हणतात देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी. दुसरी गोष्ट ह्या काळाचं अनंतत्व किती आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया सकाळ माझी हरीच्या दासा. एवढं मोठं आयुष्य त्याच्यामध्ये तुमची आमची उपस्थिती किती? क्षणभराची. तिसरी गोष्ट आज आत्ता मी इथे उभी आहे. पुढच्या क्षणाचा भरवसा आहे का? आम्ही देतो तारीख. मला तुम्ही उद्या म्हटलं काही पुढच्या शनिवारी कीर्तन करायचंय, मी अगदी होकारार्थी मान डोलते. पुढचा क्षण तरी माहिती आहे का? आणि म्हणून महाराज म्हणतात अंगुर नाही परवसा क्षण अंगुर नाही परवसा वारे सावध
क्षण भंगुर नाही भरवसा क्षण भंगुर नाही भरवसा नाही भरवसा नाही भरवसा. या आयुष्याचा क्षणभरही भरवसा नाही आणि म्हणून देवाची आहे द्वारी उभा क्षणभरी. आता आपण उदाहरण बघूया कसं होतं. तुम्ही कंटाळाल नाही तर मला बाई लल्लाट लावून बसली, आता सोड बाई तिकडे बटाटे एवढे वाट बघतायत चल. तर क्षणभर संत कामपात्र आयुष्यभर अकंठ भगवत भक्तीत बुडाली होती, पण भगवंताच्या द्वारात किती वेळ बसली हो. काही क्षण ती कामपात्रा त्या भगवंताच्या दारात बसली आणि भगवंताने तिला आपल्यात समावून घेतलं. सायुज्यता मुक्ती म्हणजे याच्यापेक्षा वेगळी काही असेल का. आमच्या संत सखूबाई गृहकार्यात दक्ष असतात, पण वारीला जायचंय. विठ्ठलाचा नाद इतका लागलाय, विठ्ठलाचा नाद इतका लागलाय की सासूबाईंनी करकचून त्या खांबाला बांधून ठेवलंय, त्यांना बांधून ठेवलंय आणि ग्लानीच्या ह्याच्यात क्षणभर म्हणतायत विठ्ठल 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 विठ्ठल. असं विठ्ठल विठ्ठल म्हणताना भगवंत स्वतः सखूचं रूप घेऊन आला की स्वतःला बांधून घेतलं आणि सखूबाईला पंढरीला पाठवली. अहो सरूपता 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 याच्यापेक्षा काय निराळी असावी. महाभारताचं युद्ध संपलंय आणि वैराने पेटलेला अश्वत्थामा पांडवांच्या वंशाचा नायनाट करायला निघालाय. त्याला कळलं द्रौपदीची 5 पुत्र मारली. पांडवांचं काही करू शकत नव्हता, पांडव पुढे जाणारच होते वानप्रस्थाला, पण त्या उत्तरेच्या गर्भामध्ये त्यांच्या वंशाचा दिवा वाढतोय आणि त्याच क्षणी ब्रह्मास्त्र सोडलंय. त्या उत्तरेजवळ आपल्या गर्भाला वाचवायला किती क्षण होते मंडळी. काही क्षणात भगवंताचा धावा केला आणि भगवंत सूक्ष्म रूपाने उत्तराच्या त्या उदरात जाऊन बसले. आता समीपता समीपता याच्याहून किती जास्ती समीपता हवी. भगवंत तिच्या उदरात जाऊन तिच्या उदराचं रक्षण करतो. आणि आमची ती अरणगावची छोटीशी नांगिता परकर पोलक्यात बागडतीये. वारकरीत चाललेत पंढरीला, पटकन असा ओचा घेऊन चाललीये. दादा माझ्या रानातला मेवा नेता का. अहो न्या ना जरा पांडुरंगासाठी न्या. अहो माझ्या पांडुरंगाला बोर लय आवडतात, माझ्या मळ्यातली बोर अगदी गोड येतो, नेता का. पण देहाभिमानाने भुललेले ते वारकरी भरकिनी तो रानमेवा फेकून देतात आणि सावतोबा म्हणतात नांगिते अगं असं करू नये, येईल येईल आपला पांडुरंग आपलाच आहे, त्याला वेळ मिळेल तेव्हा येईल. पण नाही, नांगिता म्हणते याच्या पुढे पांडुरंगाचं दर्शन नाही तोपर्यंत तोंडात पाण्याचा थेंब नाही घेणार. आणि नांगितेने 3 दिवसाचं उपोषण आरंभलंय. तिकडे आषाढी एकादशीचा उत्सव आलाय. भगवंताला भक्ताला उराउरी भेटण्याचा जो सोहळा तो एकादशीचा सोहळा. पण इकडे भगवंताचं दिव्यत्व गेलं. कुठे आला भगवंत आलाय त्या अरणबिंडीच्या त्या मळ्यामध्ये. का तर नांगूबाळ त्याला क्षणभर हाक मारतीये 3 दिवसाच्या उपोषणानंतर आणि भगवंतानी साक्षात तिथे प्रगट व्हावं. सलोकता म्हणजे काय निराळी. भगवंताच्या लोकात मी जाणं ही तर सलोकता आहेच, पण माझ्या लोकात भगवंत येतो. पण हे कशाने. सलोकता समीपता सायुज्यता आणि स्वरूपता चारी मुक्ती या चारी संतांनी या भक्तांनी मिळवल्या कशाच्या बळावर. हरिमुखे म्हणा. आणि हेच आमचे माऊली दुसऱ्या चरणात म्हणताय हरि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्यमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना
म्हणा पुण्याची गणना कोण करी. अजिबात काळजी करू नका, पुढच्या 10 मिनिटात कीर्तन संपवणार आहे, तुमच्या दिलेल्या वेळात तुम्हाला मोकळं करणार आहे. तर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. याच्यासाठी भगवंताचं रूप म्हणजे हरिरूप. रामकृष्ण हरी हा संप्रदायाचा मंत्र आहे. मग हा हरी म्हणजे नेमका कोण. भगवंत म्हणतायत हराम्यघम च स्मर्तॄणाम, हराम्यघम च स्मर्तॄणाम. मी स्मरण करणाऱ्यांचं पाप हरण करतो. हराम्यहं च स्मर्तॄणाम हविर्षु क्रतुष्वहम. पुढे म्हणतायत निरुपादेच हरिश्चैव हराम्यहं स्मरण स्मरण. म्हणजे आम्हाला हरी म्हटलं की कोण आठवतं. आम्हाला असं वाटतं आमचे ते बापू काका आहेत, त्यांचा मुलगा हरी त्या सीमेवर जाऊन लढतोय बरं का, तो हरी म्हणायचा का. नाही, ती आमची दिमी आजी आहे ना, तिच्याकडे छान लॉन आहे, त्या हिरवळीवर तिचा नातू हरी लोळतच असतो, त्याला हरी म्हणायचं. नाही, आमच्या देवळामध्ये हरी गुरुजी आहेत ना, सतत भगवंताची माळ ओढत असतात, त्यांना हरी म्हणायचं का. याचंच उत्तर भगवंताने दिलंय. भगवंत म्हणतो हराम्यहं च स्मर्तॄणाम. म्हणजे जो माझं स्मरण करतो ना त्याचं पाप मी हरण करतो. माळ ओढत बसलेले ते गुरुजी म्हणजे हरीच. नंतर ते म्हणतात हरीर भागे क्रतुष्वहम. कुठल्याही यज्ञातली आहुतीचा भाग जो नेतो ना तो मी हरी. सीमेवरती लढणारा बापू काकांचा मुलगा म्हणजे कर्तव्य पालनाचा यज्ञच करतोय ना, मग त्या यज्ञातली हवी हा नेणारा हरीच. पुढे तो म्हणतोय वर्णाश्चम हरेश्चैव. माझा वर्ण हिरवाय. म्हणजे दिमी आजीच्या लॉनवर लोळणारा तो तिचा नातू म्हणजे हरीच हो. आणि म्हणून भगवंत म्हणताय हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भागवतातल्या दुसऱ्या स्कंदातल्या 7व्या अध्यायामध्ये सुयज्ञ अवताराची गोष्ट आहे. हा सुयज्ञ अवतार भगवंताने घेतला होता, पण त्यांनी लोकोद्धारणाची इतकी कामं केली मंडळी की त्याला स्वयंभू मनुने हरी असं नाव दिलंय. म्हणजे हरी कोण तर जो तुमच्या पापाचं हरण करतो, जो तुमची संकट ओढून नेतो, जो तुमच्या हिरवळीवर डोलतो. पर्यावरण संरक्षण तेव्हापासून सांगितलंय, झाडे लावा झाडे जगवा. जो तुमच्या यज्ञातला हवीर भाग नेतो, देव देश अन धर्मासाई प्राण पेटला तोही हरीच. आणि म्हणून माऊली म्हणतात हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात ऐका. तिसऱ्या चरणात कोणी हरी म्हणायचंय आणि कसं म्हणायचंय. हे हरिनाम संसारात राहून म्हणायचं. आज मला हरिनाम घ्यायचंय म्हणून आजच्या दिवस मी काय करणार नाही, आजच्या दिवस मी काम करणार नाही, आजच्या दिवस मी अन्न घेणार नाही. म्हणजे मग फळाच्या टोपल्याच्या टोपल्या तुमच्या इथल्या मॉस्को मधून चांगल्या मिळतात म्हणे तशा आणायच्या का काय माहित नाही. पण हरिमुखे म्हणा हे झाल्यावर असतो मी संसारी. आमच्या आजीबाईंची काल एकादशी होती. त्या आजीबाईंची एकादशी आज द्वादशीला सुटना होती. सकाळ सकाळी आजीबाई बसल्या, वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी नारायण हरी वासुदेव हरी. मंदिरात बसल्या जप करतायत. सुनबाई आल्या उठून आणखी पुरवलं. सासूबाई पोहे करते खाणार का. आमच्याकडे सिरियल्स नसतात बरं का, पोहेच असतात. सासूबाई पोहे करते खाणार का. अगं दुपारशिवाय नाही हो माझा उपास सुटत. बर
आवरलं, धुणं भांडी हे ते सगळी मशीनं लावून झाली आमची. आणि मग सुनबाई गेली पटकन फ्रीज पाशी. भाजी करायची, दुपारी सासूबाईंना जेवायला पडायचं, काय करावं? हळूच ते फ्रीजचं ड्रॉर उघडलं. अगं बाई, काल भाजी आणायला जायचंच राहिलं. ट्रेडर जॉय बंद होतं बोलते. हो ना, भाजी आणायला जायचं राहिलं. आता भाजीच्या ड्रॉवर मध्ये काय आहे? बाई गं, वांगी आणि कोबी दोनच आहे. काय करावं? तिकडे हा आवाज जरा मोठा झाला आणि माळ हाताने चालू होती. वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. आणि आमच्या आजीबाई पटकन म्हणतात, वासुदेव हरी, वासुदेव हरी, वांग्यापेक्षा कोबीच बरी, वांग्यापेक्षा कोबीच बरी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. देवघरात बसा आवश्यक नाही, सतत काहीतरी ध्यास घ्या आवश्यक नाही. अहो येता जाता भुकत बसता ग्रास गिळता काम करता असोनी संसारी, पण जीव हे वेगू करी. सततच नामस्मरण झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे मुक्ती मिळणार आहे. कोण सांगतंय? वेदशास्त्र उभारी. आपण आता सखूचं उदाहरण पाहिलं, नांगित्याचं पाहिलं, कान्होपात्राचं पाहिलं, की आत्ताची उदाहरण. आपण उत्तरेचं उदाहरण पाहिलं, पुराणातलं उदाहरण. म्हणजे प्रत्येक काळामध्ये हरिमुखे म्हणा याची साक्ष वेदशास्त्र उभारी बांधल्यास होता. बरोबर आहे ना? पण मग याची खूण दिल्याशिवाय तुम्ही मला काही सोडणार नाही ना. तुम्ही चिकित्सक श्रोते आहात आणि म्हणून जी खूण ज्ञानदेवांनी दिली तीच खूण आपल्याला द्यायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला आलेली ग्लानी घालवण्यासाठी थोडंसं नामस्मरण करूया. छान करा, मुक्त गळ्याने करा, छान टाळी वाजवून करा. कसं असतं, आता झाली, आता 20 तारीख वगैरे झाली. आता आमचे डबे बिबे घासून होतील. पुढच्या महिन्याचं सामान आणायचं असतं, सगळं घासून पुसून स्वच्छ करतो, सामान आणतो आणि 2-2, 3-3 किलोच्या बाटल्या आम्ही ठरवलेल्या असतात. या बाटल्यांमध्ये आम्ही काय करतो? भराभरा सामान ओततो. 2 किलोची बाटली, 2 किलो साखर, जर 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 ओतली, काय होतं? ती वर येते. बाटली 2च किलोची आहे, पण ती वर येते ना आणि सांडायला लागते. अशा वेळेला तुम्ही काय करता? बाटली हलवता, त्याच्यात जागा करता. 2 किलो बसणारच आहे. तसं 1.5 तासाचं कीर्तन तुम्ही ऐकणारच आहे. पण आता भरभर भरभर मी ओतलं, तुमच्या बाटल्या भरल्या. नामस्मरण केलं की त्या बाटल्या जरा हलतील, ते सगळं खाली बसेल आणि म्हणजे आपण त्याच्यात दुसरं थोडंसं ज्ञान ओतू शकू. बरोबर आहे ना? मग आता छान नामस्मरण करू आणि त्याच्या पुढे अभंगाच्या 4थ्या चरणाचा अर्थ बघू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 Mauli,
ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे द्वारकेचे राणे पांडव घरी ज्ञानदेव राणे पांडव घरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे द्वारकेचे राणे द्वारकेचे राणे द्वारकेचे राणे द्वारकेचे राणे द्वारकेचे राणे पांडव घरी द्वारकेचे राणे पांडव घरी ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणे तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणे द्वारकेचे राणे पांडवांचं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण महत्काल वनवासात गेला. पांडू राजाने आपल्या पापांचं क्षालन करण्यासाठी वनात जायचा निर्णय घेतला. तिथेच या पाची पांडवांचा जन्म म्हणजे बालपण आणि जन्म कुठे? वनवासात. त्याच्या पुढे पांडू राजाच्या देहावसानानंतर काही काळ हस्तिनापुरात राहिले आणि परत वारणावत घटना झाली. विदुरांनी सांगितलं म्हणून परत वनवास. अहो, द्रौपदी सारखी सामर्थ्यशाली राजकन्या ज्यांनी आपल्याकडे लग्न करून स्वयंवरानंतर आणली, कुठे आणली? वनवासात. नंतर धृतराष्ट्राने उदारता दाखवून थोडासा तो खांडव कष्टाचा तुकडा दिला, पण ते खांडव वनच होत. त्यातनं इंद्रप्रस्थ घडवलं एवढं मोठं सुंदर असा महाल उभा केला. पण परत एकदा द्यूत क्रीडा झाली आणि 12 वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षीचा अज्ञातवास. म्हणजे महत्काल कुठे गेला? वनवासातच गेला. काय असेल वनवासात? काही नव्हतं. पण प्रत्येक वेळेला हाक मारल्यावर सोन्याच्या द्वारकेचं निर्माण करणारा ऐश्वर्याधिपती भगवंत त्यांच्या द्वारात धावून आलाय. सोन्याची द्वारका म्हटली की आम्हाला आता फक्त सोन्याची घरं असतील असं वाटतं. नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये ह्या सोन्याच्या नगरीचं वर्णन केलंय. थोडक्यात तुम्हाला म्हणून दाखवते, ऐका. नगरी द्वारावतीची, नगरी असे ती मुक्तीची, ऐश्वर्याची ती महाराणी, स्थापत्याची असते खाणी. मंदिर तेथील षोडश दालन. मंदिर म्हणजे घरं. 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK पर्यंत आम्ही पोहोचतो. पण तिथे सामान्य माणसाचं घर. मंदिर तेथील षोडश दालन, चहुबाजूला वन उपवन, वसंत विराजी सदाकाळ, धान्याचा असे सुकाळ. अशी वन लावली होती की 12 महिना आंबा तेव्हा पण मिळत. कारण की पेरणीच तशी केली होती. आता विविध मण्यांची उभा दैवत प्रहरी तो तटा, पश्चिमेस सिंधूच्या लाटा. त्याच्या एका बाजूला म्हणजे 3 बाजूंची तटबंदी रैवतक पर्वताने केलेली आहे. बरोबर आहे ना? आमची राजधानी जेव्हा दिल्ली करायचं ठरलं तेव्हा सरदारांनी नाही म्हटलं होतं. कारण की पाकिस्तानातनं क्षेपणास्त्र सोडलं की सरळ दिल्लीवर येणार आहे. ते इथेच आहे. पण कसं आहे ना, आमचं काही चालतच नाही. बुद्धिवाद आमच्याकडे मान्यच नसतो. पण हे कृष्णाला माहिती होतं. म्हणून उभा रैवत प्रहरी तो तटा, 3 बाजूला रैवतक पर्वत आहे, नॅचरल बिल्डिंग. आणि पश्चिमेस सिंधूच्या लाटा. काय म्हणतो सिंधूला आम्ही? अरबी सागर. कुठले अरब? त्याचं नाव आहे भास
गंमत म्हणतात, पण आम्ही आपला त्याचा अर्मीच केला. भास्वत विविध मण्यांची असे तटबंदी. असं म्हणतात की तिथल्या पाणपोयांच्या रांजणांना चंद्रकांत मणी होते. रात्री चंद्राचं चांदणं पडलं की आपोआप त्यातनं पाणी निघायचं आणि ते त्या रांजणात साठवलं जायचं. अशा पाणपोया होत्या. विविध मण्यांची असे तटबंदी. शेराने तर मिळतील मोती. सिंधूमध्ये फिरती गलबते. देश विदेशांशी व्यवहार होता. सिंधूमध्ये फिरती गलबते, पण लोकहिताची असती खलबते. तुझ्या सेफ्टीतील, माझ्या सेफ्टीतील, माझ्या कशा फोडायच्या, तुझे कसे बॉक्साने आणायचे. लोकहिताची असती खलबते. न्याय सर्वा एक समान. आपल्या पुत्रांना सुद्धा न्यायातलं कृष्णाने सोडलेलं नाहीये. उत्तरार्ध भागवतातला वाचला तर लक्षात येईल सांबाचं त्यांनी काय केलं. न्याय सर्वा एक समाना, कृष्ण नीतीचा हा नजराणा. असा ऐश्वर्य संपन्न नगरीचा राजा नाही, निर्माता असा कृष्ण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणे, द्वारकेचे राणे पांडवागरी. काय येतात वनवासातले पांडव सारथ्य करतो. सारथ्य म्हणजे काय माहितीये का? सारथी असा उभा असतो. मागच्या माणसाच्या हातात तलवार, ढाल, भाला जे काय असेल ते आयुध असतं आणि मला डावीकडे ने किंवा उजवीकडे ने बोलायलाही वेळ नसतो. पायाने त्याच्या पाठीवर लाथ मारायची असते. उजवी बाजूला जायचं असेल तर उजवा स्टिअरिंग, डावी बाजूला जायचं असेल तर डावं. भक्ताची लाथ खातोय तो का? हरिमुखे म्हणा. आता आज झालं असं की भगवंत आणि आमच्या रुक्मिणी आईसाहेब जेवून खाऊन पानाचा विडा तोंडात चघळत बसले झोपाळ्यावरती. आमची बायकाची सवय असते, मान्य करा तुम्ही. आईसाहेबांनाही होती. काय म्हणाल्या? भगवंत तुमची पहिली प्रिय राणी कोण? त्या भगवंताला खोटं बोलायला होतं. भगवंत म्हणाला जांबूवरती. मग तिच्या पुढे तिच्यापेक्षा आवडणारी सत्यभामा. पण तिच्या नंतरची तूच. आता हे उत्तर अपेक्षित होतं ना. एवढं उत्तर मिळाल्यावर थांबावं ना आमच्या आई साहेबांनी. पण आमची बायकांची खोडच असते. ते सांगितलेल्याला आम्ही 2दा-3दा विचारून कंप्लीट कन्फर्म करून घेतो. नाही म्हणजे माझ्यापेक्षा कोणी प्रिय खरं का? आई साहेब म्हणतात. आमचे कृष्ण म्हणतात हो तर अर्जुन मला सर्वात प्रिय. झालं, माऊलींचा कापड मोडला. माझ्यापेक्षा अर्जुन प्रिय. आता कसं झालं, भगवंताच्या लक्षात आलं की 16,108 केल्या पण बायकांचं गणित मलाही समजलेलं नाही. हिचा पापड मोडला हे मात्र कळलं. आता काय करावं म्हणून भगवंत म्हणाले रुक्मिणी चल. कुठे? अगं चल अर्जुनाला भेटून येऊ. भगवंत तुम्हाला पृथ्वीवासियांची सवय लागली का? अहो वेळ काय झाली, कीर्तन संपवायची वेळ आली तरी बाई थांबत नाहीये, गोष्टी सांगत बसलीये. आणि यार तुम्हाला अशा वेळेला कुठे जायचंय? अमेरिकेत संध्याकाळचे 5 वाजले असते तरी पहाटेचे 3 वाजलेत भारतात. आता अर्जुनाकडे जाता का कोणी? का तुम्ही विसरलात? आणि हे अमेरिका आहे, एटिकेट्स असतात, कोणाकडे असं उठून जायचं नसतं. अगं चल अर्जुनाकडे जायला मला वेळ काय नाही. भगवंतच ते क्षणार्धात इंद्रप्रस्थात. ती आमची कृष्णा म्हणजे द्रौपदी मग त्या अर्जुनाच्या केसाला धुपवून दुग्धाणी घेऊन चालत. कृष्णा तू? रुक्मिणी वहिनी सकट. काय बा काय झालं? अर्जुन कुठे? तू झोपला म्हणे. आत्ताच त्याचे केस धुपवून आणले. चल रुक्मिणी. विचारले नाही जाऊ का नको जाऊ? चल रुक्मिणी. कोणाच्या बेडरूम मध्ये नाही जात असं. अरे चल तू, तो माझा मित्र आहे, ते जाऊ शकतो. आणि आता हात ओढत आई साहेबांना भगवंतांनी त्या अर्जुनाच्या शयन कक्षात आणलेला. अहो चारीकडे मंद अशा सोन्याच्या तिळाच्या तेलानं तेवलेल्या मंद समया तिथे प्रकाशित होतात. खिडक्यांमधनं कल्पवृक्षाच्या फुलांचा सुगंधित वारा येतो. दक्षिणेकडे रोवलेली रात्राणी मगमगून उठलीये. चहूकडे सोडलेले रेशमी पडदे झुल 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 हलतायत. शयन कक्षाच्या मध्यभागी त्या
पार्थाचा सुंदर असा सोन्याचा पलंग आहे. त्याच्यावर सुंदर मौशार गादीवर रेशमी मखमली अशा चादरी आहेत आणि त्याच्यावर निवांतपणे कृष्ण पार्थ झोपलेला आहे आणि सतत या खोलीतनं कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण असा आवाज येतो. रुक्मिणी आईसाहेबांना या सगळ्या वैभवाचं काही पडलेलं नव्हतं. त्यांच्या कानात येत होता कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. पटकन आल्या, पडदे हलवून पाहिले, काही नाही. मागे जाऊन पाहिलं, कोणी दिसलं नाही. इकडे तिकडे पलंगाच्या खाली बघताय, पण कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 थांबतच नाहीये. भगवंताला कळलं हीच ती वेळ. पटकन हात धरला, रुक्मिणीला अर्जुनाच्या उश्याशी नेलं आणि अर्जुनाच्या त्या केसाच्या एक एक रंध्रामधनं आवाज येत होता कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण. आणि ह्याचीच साक्ष देताना वेदव्यास महाभारतात ती कथा आलेखून म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा माऊली आम्हाला काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी कशामुळे आले, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम. झालेली आजची कीर्तन सेवा भगवंत पांडुरंगाच्या चरणी, या वास्तूमध्ये या आवारात स्थित असलेल्या प्रत्येक भगवंताच्या चरणी आणि तुम्हा श्रोतृरूप भगवंताच्या आत्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पित करते. झालेली जी सेवा आहे त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला योग्य वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, ते माझ्या गुरूंनी दिलेलं ज्ञान आणि माझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार आहेत. काही चुकलं असेल, अनावधानाने कोणाची भावना दुखावली गेली असेल तर ते शब्द माझ्याशी सोडा. पुढच्या वेळेस असे शब्द निघणार नाही याची भगवंताजवळ प्रार्थना करते आणि आजच्या सेवेला विराम देते. सांप्रदायिक पद्धतीप्रमाणे पहिले सांप्रदायिक समापन होईल, त्याच्यानंतर आपण सगळे म्हणून ह्याची दान देवा देगा म्हणूया आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या मुखातून आपण पसायदान भगवंताकडे मागून घेऊया आणि आजची सेवा इथे पूर्ण करूया. तत्पूर्वी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या ठाई माझे शतशः नमस्कार. तुमच्या आल्यामुळे या कार्यक्रमाला रंगत आली. माझे मृदुंगमणी असे असलेले हेमंतजी, तबल्यावर असलेले योगेशजी, माझ्या गायनाचार्याच्या रूपात असलेले मयुरेश माऊली आणि माझ्या टाळकरी रूपानं असलेले मंगेश माऊली आणि अंजली माऊली, या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्मा पांडुरंगाला वंदन करते आणि भगवंताजवळ मागते. बोलिले पुरे वेळी वाकुडी उत्तरे, बोलिले पुरे वेळी वाकुडी तर क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारला अधिकार आपला, क्षमा अपराध महाराज
सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संग देई सदा संत संग देई सद तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय आता विश्वात्मके देवे तेणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे फळांची व्यंकटी सांडो जया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो दया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलणेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सदाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये दृष्टा दृष्ट विजये होआवे जी येत म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुसूर्यराज नमस्कार. ऐकून? धन्यवाद. आता मी त्यांना इकडे थांबायला सांगते, सगळ्यांना नमस्कार करायचा असेलच. आणि पल्लवी ताईंना ते विनंती करते, खायचं सगळं तयार असतं. पल्लवी ताई जवळ घ्या, जवळ. पल्लवी ताई खूप छान गाणं म्हणतात. त्या 2 भजनं सादर करते. तोपर्यंत शांत बस. एकच मिनिट. काही नाही. तोपर्यंत सगळ्या तुम्ही बसा. हो हो तोपर्यंत आम्ही बाकीचं सगळं तयार करू. सगळे भजनं चालू. हो पोचला पोचला भरपूर झाला प्रसाद आहे तो काय करायचा प्रसाद हरी वासुदेव हो मी इकडे उभी राहते रामकृष्ण हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी वासुदेव हरी वासुदेव